नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे दीपास लाईफ। तर आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे, कारण आम्ही चाललो गावी। तर आता तुम्हालाही प्रश्न पडणार की आमचं गाव कोणतं आहे। तर आमचं गाव आहे बुलढाणा। बुलढाणा म्हटलं म्हणजे पुणे ते बुलढाणा याचं अंतर आहे कमी 400 किलोमीटर। तर आम्हाला आता सकाळी 7-8 तरी वाजतीनच पोचायला। तसा तर मी हा ब्लॉग घरी स्टार्ट करणार होते, पण घरून निघायला आम्हाला एवढी घाईगडबड झाली की मी घरी ब्लॉग स्टार्ट नाही करू शकले। कारण की आम्ही तळेगाव ते निगडे आम्ही PMPने आलो आणि तिथं पण PMPमध्ये पण खूप गर्दी होती, त्यामुळे तेव्हा आम्हाला ब्लॉग सुरू करायला लागून गेला। तर म्हणून आता आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि बसमध्ये पोहोचलो आहे आणि बसही खूप छान आहे, तुम्हाला मी दाखवते। तर बघा ही आमची बस आहे, तिकडे समोर संस्कृती बसली आहे। तर आतापर्यंत मी 5-6 वर्ष झाले मी प्रवास करत आहे, पण मला आजपर्यंतची ही बस खूप आवडली। कारण की लेडीजच्या कम्फर्टेबल साठी बस खूप छान आहे। कारण की आतापर्यंत सगळे सीटला या साईडला जी आहे ना ही पडदे राहायचे आणि या बसला पडदे नाही आहेत। तर या बसला आहे ती विंडो, बघा ती विंडो अशी पूर्ण क्लोज होते, जेणेकरून जर सिंगल लेडीज प्रवास करत असेल तर त्याच्या सेफ्टीसाठी ही बस खरंच खूप छान आहे। तर मला खरं तर ही बस खूप आवडली आहे। 5-6 वर्षापासून मी प्रवास करत आहे, पण आजपर्यंत मला अशी बस काही मिळाली नाही। तर ही बस खरंच खूप छान आहे। जर तुम्हाला पुणे बुलढाणा जर प्रवास करायचा असेल तर ही बस खरंच खूप छान आहे। युक्ता ट्रॅव्हल्स या बसचं नाव आहे। तर ही आहे पूर्ण बस, तुम्हाला दाखवते आहे मी, आणि खूप छान अशी बस आहे। जर तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करायचं असेल तर युक्ता ट्रॅव्हल्स म्हणून तुम्ही तिकीट बुक करू शकता आणि खरंच खूप छान अशी बस आहे। तर चला मग प्रवासाचा आनंद घेत आपण प्रवास करूया आणि तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हा आहे भक्तिशक्ती चौक। तर भक्तिशक्ती चौक याला का म्हणतात, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट इथं घडून आली होती, म्हणून याला भक्तिशक्ती चौक असे म्हटले जाते। आणि इथं एक बघा खूप उंच असा ध्वज तिरंगा सुद्धा आहे। तर 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी इथं खूप मोठा असा कार्यक्रम होतो। तर तुम्हाला मी ते नक्कीच एका पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, पण ते आता नाही, तर पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही तोपर्यंत या व्हिडिओचा आनंद घ्या। सर्वात जास्त जर कोणी प्रवासाचा आनंद घेत असेल तर ती आहे आमची शंकू। बघा ती काही विंडो सीट सोडत नाही आहे आणि खूप एन्जॉय करत आहे। हा जो समोर तुम्हाला दिसतो आहे हा पुण्याचा पूर्ण IT पार्क एरिया आहे। तर इकडे प्रवासाचा आनंद घेत संस्कृतीची गाणी बघा।
आता रात्रीचे वाजले 10 10:30 आणि गाडी थांबली आहे हॉटेलवर जेवण करायला. तर आता आपण जेवण करू आणि नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर आपलं जेवण झालं आहे. आता गाडी थांबली होती हॉटेलवर. मस्त शेव भाजी, रोटी आणि आपण 2-2 चपात्या घरून आणल्या होत्या. तर आपलं छानपैकी जेवण झालं आहे आणि आता आपण परत प्रवास सुरू करत आहोत. तर आता तर गाडी कुठं थांबणार नाही. तर आता आम्ही झोपणार आहोत. तर आता डायरेक्ट आपल्या ते स्टॉपला उतरू. तर आमच्या शंकूनं तर काही जेवण केलं नाही. तर शंकूनं बघा काय घेतलं आहे खायला. शंकू झोपेतच होती त्यामुळे शंकूनं काही जेवण केलं नाही. तर तिला आता घेतलं आहे खायला. तेही ती खात नाही आहे कारण ती अजून झोपेतच आहे. बाळा खात नाही. नंतर कधी खाऊन घ्या आता. ठीक आहे ठीक आहे. तर चला संस्कृती तर काही खात नाही आहे आणि आता आपली गाडी निघाली आहे. तर आता आपण गाडी आता मध्ये काही थांबणार नाही. तर गाडी आता थांबेल आपल्या स्टॉपवरच. तर तोपर्यंत आपण आराम करू. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर तुम्ही बघू शकता पुणे बुलढाणा हायवेने तुम्हाला नुसत्या रात्रीच्या ट्रॅव्हल्स दिसतील. कारण की रात्रीचा प्रवास खूप होतो आणि शक्यतो लोक ट्रॅव्हल्सने जाणे पसंती करतात. तर तुम्हाला रात्रीच्या ट्रॅव्हल्सच दिसतील. तर फायनली आपण 12 ते 13 तासांचा प्रवास करून आता पोहोचलोय गावी. तर बराच वेळ लागला आहे. 2-3 तास एक्स्ट्रा लागले आम्हाला यायला. तर तुम्हाला आता गावाकडचे ब्लॉग बघायला मिळतील. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघत जा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मी मामाच्या घरी आले.